अशी बास्केट फुल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आत्ता सॅलडसाठी बीटरूट पाहिजे, तर मी इथून आपल्या हार्वेस्टिंगला आजच्या सुरुवात करणार आहे. तर पहा पुढचा व्हिडिओ, अजिबात स्किप करू नका. बीटरूट इतके मस्त साईज झालेत माझे, हे पाहू शकता तुम्ही. कुठलाही बीटरूट घ्या, इतका सुंदर असा आलेला आहे. जशी थंडी कमी झाली आहे तशी परत आळूची पानं अशी मस्त यायला चालू झाली आहेत. नवीन पानं यायला लागली आहेत, हे पाहू शकता. भाजीसाठी आपल्याला हे पाहिजेलं आहे कांद्याची पात. कांदे आता मस्त तयार झालेत खाली, तर मी वरची पात कट करून घेतली. कांद्याच्या पातीची भाजी रोज जरी केली आमच्या घरी तरी चालती. मी त्यात भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि हिरवी मिरची घालून बनवते. तुम्ही कशी करता कांद्याची पातीची भाजी जरूर कमेंटमध्ये लिहा. पातीचा जो करकरीत आवाज आहे ना, त्यावरूनच कळतं की आपल्याला ऑर्गॅनिक आपल्या गार्डनमधून कशी ताजी भाजी मिळू शकते, जी की बाजारामध्ये नाही मिळत. हेच तर सुख आहे आपल्या ऑर्गॅनिक गार्डनचं, घरच्या. तर फ्रेंड्स, आजच्या भाजीसाठी भरपूर आहे ही पात. हे पहा, भाजीसाठी आपण फ्रेंच बीन्सच्या ह्या शेंगा घेतोय. ह्या तर शेंगा तुम्ही पाहिलेल्याच आहेत. भरपूर अशा शेंगा आहेत आपल्याकडे. सगळे वेल असे पूर्ण गुच्छ लागलेत, असे सगळे शेंगाचे बंच. एका मैत्रिणींनी विचारलं होतं की ह्याचे आम्हाला बी दाखवा, कसे कुठून आणले. तर तुम्हाला सांगते, मी सुट्टे बी आणले होते मार्केटमधून. 1 तोळा 2 तोळे असे मिळतात इथे. तर मी तुम्हाला ह्या अटॅच करते, बी पण दाखवते. आहेत आपल्याकडे 2 तोळे असे वजनावर अशा सुट्ट्या बिया मिळतात. ह्या आहेत ह्या फ्रेंच बीन्सच्या बिया. ह्या आम्ही लावल्या होत्या. प्रत्येक असे वेल असे भरलेत हे फ्रेंच बीन्सच्या शेंगाणी. पहा, असे मस्त असे शेंगा आहे, पाहता असे झुपके लागलेत आपले. काढायला पण एकदम सोपे आहेत, पटकन निघतात शेंगा. या कुणालाही हेवा वाटेल असे मस्त शेंगा माझ्या बागेत आलेल्या आहेत, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. किती खाणार शेंगा तुम्ही? इतक्या शेंगा आलेल्या आहेत आपल्या इथे. अजिबात कीड नाहीये शेंगांवर, पाहू शकताय. थोडी सुद्धा कीड नाहीये. खरं सांगा, बघायला हे दृश्य किती मस्त मनमोहक वाटतंय ना, असे बंच बघून वेलाला लटकतायत. ओ वाव, मनसोक्त असं फ्रेंच बीन्सच्या शेंगाचं हार्वेस्टिंग केलंय. पाहू शकताय माझी टोपली पूर्ण भाज्यांनी भरून ओसंडून वाहत आहे. फ्रेंड्स, मटरच्या शेंगा बघू शकताय, पूर्ण अशी दाण्याने भरलेत. हे बघा. आणि आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत, जे रोज माझा व्हिडिओ बघतात, त्यांच्याकडून विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न आहे की ताई, तुम्ही इतक्या भाज्यांचं करता काय? तर खरं सांगते, आम्ही घरी या पूर्ण सगळ्या भाज्या वापरतो. माझ्याकडे एका दिवशी 3-3 भाज्या बनतात. आणि आमचे जे नेबर आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांनाही आम्ही या भाज्या वाटतो. त्यांना तर आवडतात. इतक्या ऑर्गॅनिक स्वच्छ फ्रेश भाज्या मिळतात त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, मी बाजारातून शक्यतो भाज्या आणायचं टाळते. अगदी क्वचितच एखादी भाजी जर मला पाहिजे आणि जी मी माझ्याकडे नाही आहे, तेवढीच फक्त भाजी मी कधीतरी आणते बाजारातून. शक्यतो बाजारात जावं लागतच नाही मला. तर चला फ्रेंड्स, गाजराचं हार्वेस्टिंग करूया. हे पहा, जमीन किती घट्ट आहे. ओ वाव, मस्त निघाली आहे ही गाजरं. तर अशा प्रकारे आपली ही टोपली गच्च भरून ओसंडून वाहत आहे. हे आहे आजचं आपलं सुंदर असं हार्वेस्टिंग. तर फ्रेंड्स, आज आपण बीटरूट फ्रेश काढलेला आहे, गाजर काढले, मटरच्या इतक्या मस्त अशा शेंगा, कांद्याची पात आणि बीन्सच्या शेंगा, अशी भरपूर अशी हार्वेस्टिंग केलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ? जरूर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.